यामध्ये विविध प्रकारचे सबस्टन्सेस आहेत, त्याची लिस्ट तुम्हाला मी देऊ. यामध्ये ती वेगळी शेअर करू आपण, पण यामध्ये मशरूम्स आहेत, काही कॅन्डी इन्फ्युज्ड एनडीपीएस सबस्टन्सेस असतात ते आहेत, LSD चे काही स्ट्रिप्स आहेत, त्याचबरोबर ओजीकुश गांजा मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटलेला आहे, MD पण आपल्याला भेटलेला आहे. तर हे वेगवेगळे सबस्टन्सेस आपल्याला यामध्ये भेटलेले आहेत. तो पेडलर आहे, तो पेडलर पण आहे, तो डार्क वेब वरून ऑर्डर करणारा पण आहे, लोकल लेवलवर पण विकतो, पण मेनली सध्या होलसेलरच्या याच्यामध्ये आहे तो. डिलिव्हरी ऍप्सचं कनेक्शन आहे त्याच्यावर कुठे कुठे विक्री केली, शहरात विक्री केली, सध्या त्याचा तपास चालू आहे. आपला जो मुख्य आरोपी आहे तो कोंडव्याचा आपल्याला भेटलेला आहे, म्हणजे जो स्वराज भोसले जो आपल्याकडे अटक आहे तो आपल्या कोंडव्याचा आहे. सो वी कॅनॉट रूल आउट की त्यांनी इकडे आणून ड्रग्स विकलेले. ऑब्व्हियसली ज्यावेळेस इथं उगवत आहेत आणि इथे ज्यावेळेस ड्रग्स आपल्याकडे सीज झालेले आहेत तर नक्कीच इथं विकण्यासाठी त्यांनी आणले असते. आहेत, नक्कीच केलेले आहेत, आयडेंटिफाय केलेले आहेत. येस, हे सर्व एकाच गुन्ह्यात घेतलेले आपण. सध्या आपल्याकडे 5 पाहिजे आरोपी आहेत, 5 आरोपी अटक आहेत. पाहिजे आरोपीचा तपास चालू आहे, त्यामध्ये LOC काढणं ची प्रक्रिया सध्या चालू आहे. 3 फॉरेन नॅशनल्स आहेत आणि बाकीचे इंडियन नॅशनल आहेत. अलक निरंजन हे त्याचं बेसिकली सिग्नल ऍपचा ज्यावेळेस तो वापर करत होता आणि डार्क वेब त्याचं जे अकाउंट होतं हे अलक निरंजन त्या नावानं होतं आणि त्या अनुषंगाने तो बेसिकली डील्स करायचा. तो बेसिकली ऑनलाईन फोरम्स मध्ये, डार्क वेबच्या फोरम मध्ये त्या नावाने तो ओळखला जायचा. बाहेरची एजन्सी कोणती इन्व्हॉल्व नव्हती. झोन 4 आणि ANC यामध्ये एक मेन्शन करणं गरजेचं आहे की क्रिप्टो करन्सीचा कशा प्रकारे ट्रॅक करायचं याच्याबाबत आपण महासायबर या ऑर्गनायझेशनचा आपण मदत घेतलेली होती, त्यांच्या एक्सपर्ट्सची पण मदत घेतली होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण लिंकेजेस त्यामध्ये लावले होते. तो एक सर्वात महत्वाचा चॅलेंज सध्या आमच्याकडे आहे की क्रिप्टो वॉलेट्सला सीज करणे. क्रिप्टो वॉलेट्स हे डिसेंट्रलाइज असतात, त्यामुळे जोपर्यंत आपण त्या माणसाला अटक करत नाही तोपर्यंत त्याचं वॉलेट सीज होत नाही. जरी आपण त्या कंपनीला पत्रव्यवहार केला, ती कंपनी कोणत्या तरी देशामध्ये स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये बेस्ड असं त्या सर्व्हर, ते आपल्याला रिप्लाय करत नाहीत. अशा सर्व कंपनी सोबत आपला पत्रव्यवहार झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या नॅशनल लेव्हलच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यासोबत आपण कोऑर्डिनेट करून त्याला सीज करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. पण यामध्ये सर्वात महत्वाचं असणारे त्यांना अटक केल्यानंतर आपल्याला ते वॉलेट सीज होते. राईट. येस, आहेत गुन्हे आहेत. सॉरी, स्वराज भोसलेवर गुन्हे नाही. हिस्ट्री शीट यातला जो पहिला आरोपी आहे वर्मा, तोच. डेलीवालावर किती? डेलीवालावर 1 गुन्हा आहे NDPS चा, मलय डेलीवालावर. बरोबर. येस. बरोबर आहे, आपल्याला लिंकेज भेटलेले आहेत. काही इतर शहरांमध्ये पण त्यांनी हा NDPS चा माल विकलेला आहे. आपल्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स आहे त्याच्याबाबतचा. यामध्ये मागच्या 1 महिन्यापासून आपलं इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे खडकी पोलीस स्टेशनच्या 336/25 या इन्व्हेस्टिगेशन CR नंबर मध्ये, त्यामध्ये एकूण 3.45 CR चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. त्यामध्ये डार्क वेबचा वापर करून देशाच्या बाहेरून आपल्याकडे ड्रग्स येत होते. क्रिप्टोकरन्सीचा वापर करून त्याला
विकत घेतल्याचं आपल्याकडे निष्पन्न आहे. त्याचबरोबर लोकली हायपर लोकल लॉजिस्टिकल ऍप्सचा वापर करून ड्रग्सची वितरण याच्यामध्ये करण्याचा यांचं रॅकेट होतं, ज्यामध्ये 5 आरोपी अटक आहेत, 5 इतर आरोपी सध्या आपल्या तपासावर आहेत. यामध्ये जे अटक आरोपी आहेत ते सर्व भारतीय नागरिक आहेत. पाहिजे आरोपींपैकी 3 आरोपी आपल्याला फॉरेन नॅशनल्स पाहिजे आहेत आणि 2 आरोपी भारतीय आहेत. तर ते 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर काही त्यांची तयारी वगैरे चालू आहे, काही एस्टॅब्लिश झाल्या? कुड बी असू शकतं कारण ही कारवाई जी आपली जवळपास 1 महिना चालू होती. त्याच्यामुळं 1 महिना चालू असते ती कारवाई आणि त्या व्यतिरिक्त या इतर कारवाई ज्या आहेत या गेल्या 2 महिन्यांमधला हा सगळा ड्रग्स आहे, सगळ्या ज्या काही कारवाई झाल्या त्याच्यातल्या. त्याच्यामुळं फक्त 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आहे की हे रेग्युलर मोडस ऑपरेंडीचा पार्ट आहे. याच्याबद्दल तपास चालूच आहे, त्याच्यात अधिक गोष्टी निष्पन्न होतील. जो प्रश्न तुम्ही विचारला होता की क्रिप्टोकरन्सी बाबत, क्रिप्टोकरन्सी डिजिटल आहे आणि जस्ट लाईक एनी अदर डिजिटल एव्हिडन्स क्रिप्टोकरन्सी डिस्ट्रीब्युटेड असू द्या किंवा अनडिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्सवर असू द्या ती ट्रॅक करता येते. आणि काहीच जरी नाही झालं तरी ज्यावेळी आरोपी मिळतो त्यावेळी त्याच्याकडून जर आपल्याला योग्य पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला तर ती ट्रॅक केलेली जी काही क्रिप्टोकरन्सी आहे त्याचे पासवर्ड थ्रू ती आपल्याला आपल्या कोर्टाने ज्याच्यामध्ये परवानगी दिली आहे अशा वॉलेट्समध्ये ती जी मध्यम किंवा ती जी काही जप्त रक्कम आहे ती आपल्याला ट्रान्सफर करून घेता येते, जे यापूर्वीच्या केसेसमध्ये आपण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा चांगली होते. तर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आपण काही सर्च करून करणार आहोत या संदर्भात आणि गेल्या वर्षभरातले काही आकडेवारी आहेत वर्षभराची आकडेवारी मी देतो आपल्याला, परंतु आता गेल्या 2 महिन्यातल्या ज्या चांगल्या कारवाया झाल्यात याबद्दल आम्ही प्रेस नोटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. मेफेड्रॉनच्या 4 केसेस चांगल्या, ज्याच्यामध्ये जवळपास एकूण मिळून 243 ग्रॅम आणि 99 मिलीग्रॅम म्हणजे 245 ग्रॅम मेफेड्रॉन हा जप्त झालाय. हे फक्त चांगल्या कारवायांची एकत्रित आकडेवारी. अफीम जी एक केस आहे त्याच्यात 1 किलो 112 ग्रॅम अफीम पकडली गेली आणि ओजूकुश गांजा हा जवळपास 82 ग्रॅमचा आहे. ही सुद्धा अशी कारवाई ही एकूण 1,06,78,00,000ची ही कारवाई आहे. आणि त्याचबरोबर आता साहेबांनी ज्याबद्दल ब्रीफ केलं ती सुद्धा सगळ्यात मोठी कारवाई आहे. आणि त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या अनुषंगाने या सगळ्या कारवाया ज्या आहेत आता त्या अजून जास्त वाढवणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे आचारसंहिता लागू आहे, इलेक्शनच्या तयारी चालू आहेत, इतर प्रतिबंधात्मक कारवायांसोबतच एनडीपीएसच्या कारवाईमध्ये सुद्धा वाढ करण्याची प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाया ज्या असतात एनडीपीएसच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये पीट एनडीपीएस नावाचा कायदा आहे, त्या पीट एनडीपीएसच्या कारवाईची सुद्धा आम्ही तयारी करत आहोत. जे रेकॉर्डवरचे वारंवार त्याच पद्धतीचे गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत विशेषतः अंमली पदार्थांच्या बाबत त्यांच्या बाबत ही कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. जे रेकॉर्डवरचे वारंवार त्याच पद्धतीचे गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत विशेषतः अंमली पदार्थांच्या बाबत त्यांच्या बाबत ही कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे.